हेडलाईन्स नंतर आपण एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहणार आहोत। खरं तर क्रिकेट विश्वातली ही बातमी आहे। चेन्नई कसोटी सामन्यात भारताचा चौथ्या दिवशी विजय झालाय। बांगलादेशवरती यावेळेस 280 धावांनी मात केली आहे, तर मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे। घरच्या मैदानात रविचंद्रन अश्विनची अष्टपैलू अशी खेळी बघायला मिळते। पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात निम्मा संघ गारद केलाय। ऋषभ पंत, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह यांची देखील चमकदार अशी कामगिरी बघायला मिळते। चेन्नई कसोटी सामन्यात भारताने चौथ्या दिवशी विजय मिळवलाय। बांगलादेशवरती 280 धावांनी मात केली आहे। मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे भारताने। तर घरच्या मैदानात रविचंद्रन अश्विनची अष्टपैलू अशी खेळी आपल्याला बघायला मिळू शकते। पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात निम्मा संघच गारद केलाय। ऋषभ पंत, शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराहची देखील चमकदार अशी कामगिरी या खेळादरम्यान बघायला मिळाली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात प्रथमेश दीक्षित, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। प्रथमेश, आपण पाहतोय चेन्नई कसोटी सामन्यात भारताचा चौथ्या दिवशी देखील विजय बघायला मिळतोय। नक्कीच भारतीय संघाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी आहे, कारण एका प्रदीर्घ कालावधीनंतर रेड बॉल क्रिकेट हेचा हंगाम पुन्हा सुरू झाला आहे आणि बांगलादेश हा तुलनेने जरा कमी महत्त्वाचा म्हणजे संघ असला तरी भारतीय संघाची कामगिरी या सामन्यात चांगली राहिलेली आहे। विशेष करून उल्लेख करावा लागेल वर्षा की रविचंद्रन अश्विन जो लोकल बॉय आहे त्याची कामगिरी या सामन्यामध्ये उल्लेखनीय राहिली आहे। पहिल्या डावात जिथे भारतीय संघ अडचणीत सापडलेला होता तिकडे त्यांनी शतकी खेळी करून भारतीय संघाचा डाव सावरला आणि दुसऱ्या डावात त्यांनी 6 विकेट घेत बांगलादेशचा डाव झटपट गुंडाळण्यातही महत्त्वाची केली। कदाचित असं म्हटलं जातंय की अश्विनची घरच्या मैदानावरची ही शेवटची टेस्ट असू शकते, त्यामुळे शेवटची सामना खेळताना एकदम संस्मरणीय तो करण्याचा प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न असतो। तो प्रयत्न अश्विनचा या सामन्यामध्ये सफल झाला असं म्हणावं लागेल। आणि याच्या व्यतिरिक्त म्हणायला गेलं तर बॅटिंगमध्ये ऋषभ पंत, शुभमन गिल यांनी ही शतकी खेळी करत स्वतःचं महत्त्व सिद्ध केलंय आणि पहिल्या डावामध्ये फास्ट बॉलर्सने सुद्धा आपलं महत्त्व सिद्ध केलंय। चेन्नईचं पिच जे स्पिन बॉलिंगसाठी ओळखलं जातं त्या पिचवर भारताच्या फास्ट बॉलर्सनी बांगलादेशचा पहिला डाव लवकर गुंडाळला होता, त्यामुळे संपूर्ण दृष्टिकोनातून भारतीय संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरलाय। त्यामुळे 1-0 ने ही आघाडी घेतलेली आहे। भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस। निश्चितच प्रथमेश, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।